आपल्या सगळ्यांच्या असण्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांना ज्या अनेक सुखसोयी मिळतात त्याच्यामध्ये चान्स हा खूप मोठा फॅक्टर आहे. आणि म्हणून मला जर शिकण्याची संधी मिळाली किंवा मला जर चांगलं काहीतरी एक आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असं जीवन जगण्याची संधी मिळाली तर हे सगळं काही म्हणजे माझंच कर्तृत्व आहे आणि या सगळ्यांसाठी मी आता फक्त माझ्यापुरता जबाबदार, अशा प्रकारची जी मेंटॅलिटी अवतीभोवती आहे ती मला फार रिस्की वाटते. तू तेरा देख, तर ही जी तू तेरा देख मेंटॅलिटी आहे ही मला असं वाटतं रिक्षावाल्याने लिहिली, पण ही आपल्या समाजात खूप प्रचलित आहे की मी माझं बघतो, तू तेरा देख. सो मला जे काही मिळालंय ते सगळंच्या सगळं मीच कमावलंय, मीच त्याचा हकदार आहे आणि याचे सगळे जे फ्रूट्स आहेत, याचे जे फायदे आहेत, त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते सगळे पण केवळ माझ्यापुरते. असं मी असा मीवादी दृष्टिकोन आपल्या अवतीभोवती खूप आहे की हा माझ्या मी असण्यामध्ये माझा चॉईस जितका आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती चान्स आहे. 2024चं नोबेल प्राइज ज्यांना मिळालं त्या तिघांच्या रिसर्चचा देखील अतिशय मोठा खरं तर कन्क्लुजन हेच आहे की तुम्ही कुठे जन्माला आले, केव्हा जन्माला आले इज मच मोर इन्फ्लुएन्शियल इन डिटरमाइनिंग युअर वेल्थ दॅन तुमचे स्वतःचे एफर्ट्स. त्यामुळे कष्ट सगळ्यांनीच करावे, पण मला मिळणाऱ्या सुखसोयींसाठी जर मी स्वतः फार काही नाही केलं आणि मला चान्स नाही ते मिळाला आहे तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की जे आपले इतर बांधव इतके नशीबवान नाही आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. तरुण मंडळी आजकाल वेगळ्याच विचारांची झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे त्यांना माहीतच नाही. तर तुम्ही काय सांगाल त्यांना की कुठल्या तुमच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहे? माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी का आहे तर आपण हा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रिव्हिलेजेस, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सुखसोयी मी उपभोगतो त्याच्यातल्या बहुतांश या मला चान्समुळे मिळालेल्या आहेत. तुम्ही आज माझ्या पुढे बसून मला हे प्रश्न विचारत आहात, तुम्ही अर्थातच अतिशय सुशिक्षित आहात, पण तुम्ही जर 200 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्रात पैदा झाल्या असत्या तर तुम्हाला शिकायची संधी नसती मिळाली. त्यावेळेला डीडी नव्हतं, दूरदर्शन नव्हतं, हा तर भाग होताच होता, पण सावित्रीबाई फुले जर नसत्या झाल्या तर तुम्हाला शिकण्याची संधीच नसती मिळाली, कारण या पुरुषप्रधान समाजाने स्त्रियांना शिकण्याची संधी नाकारली होती. आता तुम्ही 200 वर्षापूर्वी नाही जन्मल्या आणि काही 30 वर्षांपूर्वी जन्मल्या, याच्यात तुमचं कर्तृत्व काय? खरं तर काहीच नाही. हा प्युअर चान्स आहे आणि हे मी तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी म्हणत नाहीये, हाच मुद्दा मलाही लागू होतो. तर मी मुद्दा असं म्हणत होतो की आपल्या सगळ्यांच्या असण्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांना ज्या अनेक सुखसोयी मिळतात त्याच्यामध्ये चान्स हा खूप मोठा फॅक्टर आहे. आणि म्हणून मला जर शिकण्याची संधी मिळाली किंवा मला जर चांगलं काहीतरी एक आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असं जीवन जगण्याची संधी मिळाली तर हे सगळं काही म्हणजे माझंच कर्तृत्व आहे आणि या सगळ्यांसाठी मी आता फक्त माझ्यापुरता जबाबदार, अशा प्रकारची जी मेंटॅलिटी अवतीभोवती आहे ती मला फार रिस्की वाटते. आपण आज नागपूरमध्ये बसलेलो आहोत आणि नागपूरच्याच एका रस्त्यावर एका रिक्षावाल्याच्या पाठीमागे मला अशी एकदा एक प्लेटवर बातमी किंवा स्लोगन दिसला. त्याने लिहिलं होतं, तू तेरा देख. तर ही जी तू तेरा देख मेंटॅलिटी आहे ही मला असं वाटतं रिक्षावाल्याने लिहिली, पण ही आपल्या समाजात खूप प्रचलित आहे की मी माझं बघतो, तू तेरा देख. सो मला जे काही मिळालंय ते सगळंच्या सगळं मीच कमावलंय, मीच त्याचा हकदार आहे आणि याचे सगळे जे फ्रूट्स आहेत, याचे जे फायदे आहेत, याचे जे बेनिफिट्स आहेत ते सगळे पण केवळ माझ्यापुरते. असं मी असा मीवादी दृष्टिकोन आपल्या अवतीभोवती खूप आहे. पण मी आता जे सांगत होतो ते हे की हा माझ्या मी असण्यामध्ये माझा चॉईस जितका आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती चान्स आहे. आणि हे केवळ अमृतबंगचं म्हणणं नाही आहे, तर 2024चं नोबेल प्राइज ज्यांना मिळालं त्या तिघांच्या रिसर्चचा देखील अतिशय मोठा खरं तर कन्क्लुजन हेच आहे की तुम्ही कुठे जन्माला आले, केव्हा जन्माला आले इज मच मोर इन्फ्लुएन्शियल इन डिटरमाइनिंग युअर वेल्थ दॅन तुमचे स्वतःचे एफर्ट्स. त्यामुळे कष्ट सगळ्यांनीच करावे, पण मला मिळणाऱ्या सुखसोयींसाठी जर मी स्वतः फार काही नाही केलं आणि मला चान्स नाही ते मिळालं आहे तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की जे आपले इतर बांधव इतके नशीबवान नाही आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. कारण जर नशिबाचे फासे उलटे फिरले असते तर मी तिथे राहू शकलो असतो आणि तो व्यक्ती इथे राहू शकला असता. त्याच्यामुळे चान्सच्या पलीकडे जाऊन माझ्या जीवनाचा उपयोग, त्याचा काही
वेळ हा इतरांच्या भल्यासाठी वापरणं, हा चॉईस करणं, याच्यातच खऱ्या अर्थाने माणुसकी आहे. आता हा चॉईस जर आमच्या तरुण मित्रमैत्रिणींना करायचा असेल तर ते काय करू शकतात? अगदी प्रॅक्टिकली स्पीकिंग, तुमच्याकडे अवेलेबल असलेले 3 रिसोर्सेस म्हणजे तुमच्याकडे असलेला वेळ, तुमच्याकडे असलेले पैसे आणि तुम्ही दैनंदिन जीवनात करू शकणारे काही मूल्य निर्णय. या तिन्हींचा उपयोग आपण सामाजिक कार्यासाठी आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करायला निभावू शकतो. वेळ, ज्यांना शक्य आणि विशेष रुची आहे ते पूर्ण वेळ सामाजिक कार्यामध्ये हातभार लावू शकतात. ज्यांना काही कारणास्तव तसं जमत नाही ते कदाचित पार्ट टाइम किंवा व्हॉलंटिअरिंग किंवा वीकेंड्सला किंवा वर्षातनं अधेमध्ये कधी जाऊन पण चांगल्या सामाजिक कार्यामध्ये स्वतः भाग घेणं, अशा कॉजेसना सपोर्ट करणं हे करू शकतात. त्यामुळे आपला वेळ सोशल चेंजसाठी देणं, त्याच्यातनं लोकांना डायरेक्ट मदत करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा रिसोर्स म्हणजे पैसे. तर आपले जे काही आपला पगार असेल पण त्याच्या किमान 1% ते 5% हे मी सामाजिक कार्याला डोनेट करू शकतो का? आज घडतं असं आहे की समाजातले श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात फिलॅन्थ्रॉफी करत आहे आणि बिल गेट्स पासून तर अझीम प्रेमजीपर्यंत अनेक मोठ्या प्रमाणात जे अल्ट्रा रिच आहेत ते सोशल कॉजसाठी पैसे देत आहेत. पण मध्यम वर्गातले, उच्च मध्यम वर्गातले, निम्न मध्यम वर्गातले आपल्या कोणाहीकडे कदाचित बिलगेट्स इतके पैसे नसतील, पण आपल्या एकूण उत्पन्नाचा 1% किंवा 5% सामाजिक कार्याला देणं हे तर आपण नक्कीच करू शकतो. तर ती दुसरी बाब झाली. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे माझं रोजचं जीवन जगताना मी असा काय कॉन्शियस प्रयत्न करू शकतो ज्याच्यामुळे माझ्या जगण्यातनं काही मूल्य प्रतीत होतील. उदाहरणार्थ दारू न पिणे, उदाहरणार्थ रस्त्यावरच्या भाजीवालीशी किंवा गरीब व्हेंडरशी घासाघीस न करणे. आपण मॉलमध्ये जातो तिथे घासाघीस करत नाही, पण जी बिचारी बाई फाटकं लुगडं घालून रस्त्याच्या बाजूला बसलेली असते, जाणाऱ्या सगळ्या वाहनांची धूळ घेत घेत ती तिची मेथी किंवा कोथिंबीर किंवा काहीतरी फळ विकत असते, तिला मात्र आपण बाई 10 रुपयात नाही 8 रुपयात दे म्हणून तिच्याशी घासाघीस करतो. याची खरं तर गरज नाही आपल्याला. किंवा दैनंदिन जीवनामध्ये भ्रष्टाचार न करणे, माझे एक सिटीझन म्हणून जे काही कर्तव्य आहेत व्होटिंग पासून तर व्यवस्थेला प्रश्न विचारण्यापर्यंत ते निभावणे. शक्य असेल तर मांसाहार न करणे, कारण नॉनव्हेजची प्रचंड मोठी एन्व्हायरमेंटल कॉस्ट आहे. उगाच जास्ती सीसीची बाईक न वापरणे, शक्य असेल तर सोलर वापरणे, अशा अनेक मुद्द्यांचा विचार करता येऊ शकतो ज्याच्यामुळे माझं दैनंदिन जीवन हे जास्तीत जास्त समाजोपयोगी आणि नेचर फ्रेंडली बनवू शकतं. त्याच्यामुळे वेळ, पैसे आणि माय डेली लाईफ आर 3 places where young people can definitely contribute for social change.